आणि यानंतर पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीसह आता मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहे। काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची एक भेट घेतली, निवेदन दिलं होतं, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा एकदा ही भेट होतीये। मात्र आता शरद पवार मात्र आजच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीये। आणि यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आणि भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट जे आपल्यासोबत असणार आहेत। दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम हेमाताई तुमच्याकडे येतोय, मला सांगा आधी सगळ्यांना एकवटायचं, सगळ्यांना एकत्रित करायचं, आपण निवडणूक आयोगाकडे जाऊयात, निवडणूक आयोगाला आपण प्रश्न विचारत असं आपण बोलायचं, सर्व पक्ष एकत्रितही येतात विरोधी पक्ष, आणि त्यानंतर शरद पवारांनी अचानकपणे या शिष्टमंडळातून माघारी जायचं आणि नियोजित कार्यक्रमावरती लक्ष केंद्रित करायचं, हे कुठेतरी असं चुकल्यासारखं नाही वाटत आपल्याला? नाही, काय आहे सिद्धेश सर, मला यामध्ये 2-3 मुद्दे मांडायचे। काल जे शिष्टमंडळ गेलं त्यात आपण विसरलाच वाटतं, त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तर होतेच, परंतु आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, असं हे 3 जण मिळून तिथे गेले होते। आता आजचा आपण जो उल्लेख करताय, आता नियोजित कार्यक्रम तारखा दिलेले असतात, मला वाटतं सरंजाम वाटप वगैरे असे मी सोशल मीडियामध्ये कार्यक्रम बघितले, ते पवार साहेबांचे कार्यक्रम असतील। पवार साहेब असं धरसोड करतील असं मला तरी एकंदरीत वाटत नाही, कारण आमची व्यापक बैठक जी प्रदेश पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदारांची जी परवा दिवशी झाली, त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं हेच म्हणणं होतं की, म्हणजे सगळ्याच आमच्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की जी निवडणूक आयोगाची स्वायत्तता असायला हवी होती ती स्वायत्तताच नष्ट पावत चालली आहे। जसं आता लॅटी तत्ववेत्ता रूस म्हणतोय की लोकशाहीचा आत्मा ह्या निवडणुका असतात आणि लोकशाहीचा आरसा ही मतदार यादी असते, आणि या आरशामध्येच काळं करायचं काम सुरू आहे। मला वाटतं विधानसभेचीच मतदार यादी जर स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू केली तर त्यामध्ये जे दोष आहेत ते दोष जसेच्या तसे येतील। आता आमच्या शिष्टमंडळाचं मागणं काय, व्हीव्हीपॅट जर नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या। आपण सगळं परदेशातलं अनुकरण करतो, मग परदेशी लोक सुद्धा आता ईव्हीएम वर बंदी घालतायत आणि बॅलेट पेपरवर मतदान घेतायत। मग एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्या, तुमच्याकडे व्हीव्हीपॅट अवेलेबल नसतील तर, असं या शिष्टमंडळाचं मत आहे। आणि सर वेबसाईटवर ज्या नवीन मतदाराची नोंद झाली, जे दोषी मतदार आहेत ज्यांना वगळण्यात आलं, त्याचं क्रिस्टल क्लिअर त्यांनी दाखवलं वेबसाईटवर निवडणूक आयोगाने। बरं, बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात अशी एक प्रांजळपणे मागणी आता विरोधी पक्षानं केलेली आहे। आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट सुद्धा आहेत, भाजपचे नेते। शिरसाटजी, आपण आता जर हेमा पिंपळेंचे जर काही मुद्दे आपण जर बघितले असतील, काल शिष्टमंडळानं भेट घेतलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांची, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, मतचोरीचा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सुद्धा तुम्हाला आमंत्रित केलं होतं, आपण सगळेच जण जाऊयात असं विरोधी पक्ष म्हणत होता, आपण का नाही गेलात, आपल्या पक्षाचे नेते का नाही गेलेत, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधकांची मागणी कितपत उपयुक्त ठरू शकते किंवा फायदेशीर ठरू शकते आगामी निवडणुकांच्या काळात? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे, सर्व विरोधक जे एकवटले आणि आता जो रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं उद्दिष्ट आहे 31 जानेवारी पूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलायच्या। आता मतदार यादीचं पुनर्निरीक्षण करा, म्हणजे मग त्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील। 7-8 महिन्यापूर्वी कोर्टाने निर्देश दिले, 4 महिन्यात इलेक्शन्स घ्या, 4 महिन्यात इलेक्शन्स घ्या। मग गेले 6 महिने हे लोक गप्प बसले होते। आत्ताची जी मतदार यादी बनते स्थानिक स्वराज्य संस्थांची, जी अजून बनायची आहे, तिला जो बेस आहे तो विधानसभा 2024 ला जी निवडणूक झाली त्याचीच मतदार यादी आहे। तीच मतदार यादी 1.5 वर्षापूर्वी लोकसभेला होती। लोकसभेला जी मतदार यादी होती त्या मतदार यादीनुसार झालेल्या निवडणुकीत मवियाचा विजय झाला होता, त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये, आणि विधानसभेमध्ये त्यांचा धुव्वा उडाला होता। आता हे 2 टोकाचे निकाल आपल्या समोर आहेत, आणि तीच यादी
काही लाखभर मतदार इकडे तिकडे वाढले असतील, पण तेवढ्या तीच यादी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत येते तेव्हा त्या मतदार यादीचं काही अडचण नाही. त्याला मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं, नाचता येईना मतदार यादी वाकडी. मतदार यादीत चुका आहेत का? आहेत. मतदार यादीमध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे का? आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चा प्रोग्राम घेतलेला आहे. आणि बिहारमध्ये या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला या महाविकास आघाडीने विरोध केला. तिथे दुबार मतदारांची नावं वगळली, त्याला विरोध केला. तीच प्रोसेस महाराष्ट्रात होणार आहे, परंतु तिथे दुबार नावं वगळली त्याला विरोध, आणि इथे जर म्हणजे शिरसाटजी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, नावांमध्ये फॉल्ट आहे असं तुम्ही मान्य करताय? 100% मतदार यादी ही पूर्ण परिपूर्ण नाही. मतदार यादीमध्ये काही चुका आहेत, परंतु याच मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली. 2 विरुद्ध पक्षांना मतदान लोकांनी करून जिंकून आणलं. मतदार यादीमध्ये अशा चुका नाही ज्यामुळे निवडणुका रद्द कराव्यात, पुढे ढकलाव्यात. आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता यांना नाचता येईना अंगण वाकडं काही करून निवडणुका पुढे ढकलायच्या हा एकमेव हेतू घेऊन शरद पवार यांच्या नियोजनाप्रमाणे आता त्याच्यात राज ठाकरे पण सामील झालेले आहेत. सुधारणा हव्यात का? हव्यात. सुधारणा निश्चितपणे करायला पाहिजे. 8 महिन्यापूर्वी तुम्ही का नाही बोलला? विधानसभेला तुम्हाला नव्हतं लक्षात आलं? मनसेचे गजानन काळे वाशीचे, नवी मुंबईचे 17,000 दुबार मतदार आहेत. त्यांनी त्यावेळेला तक्रार केली. त्याला तर 1.25 वर्ष झालं. 1.25 वर्षात त्यांनी काय पाठपुरावा केला? त्यामुळे दुबार मतदार काही ठिकाणी आहेत, त्याची वगळण्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण सडनली हा दुबार दिसतो म्हणून वगळू शकत नाही. एकाच नावाचे 2 व्यक्ती वेगळ्या असू शकतात, म्हणून त्याचा पंचनामा करावा लागतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांची सही घ्यावी लागते आणि ती प्रोसेस करून दुबार मतदार वगळावे लागतील. आता जर हे सगळं करायला सुरुवात केली तर ही निवडणूक 1 वर्ष पुढे ढकलावी लागेल. आणि तोच हेतू भवियाचा आणि राज ठाकरे शरद पवारांचा आहे. कालच्या मीटिंगमध्ये शरद पवार साहेबांना लक्षात आलं आपण जे म्हणतो तसं काही होणार नाही, म्हणून त्यांनी हळूच मागच्या दाराने आज पळ काढलेला आहे. शिरसाटजी, तुम्ही असं म्हणताय की शरद पवारांनी मागच्या दारांना पळ काढलेला आहे. मी हेमा पिंपळे तुमच्याकडे येणार आहे एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी. जसं आता शिरसाटांनी मुद्दे मांडले की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, या पुढे ढकलायचं काम आता विरोधी पक्ष करतोय. नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीच्या टीका आता विरोधकांवरती शिरसाटांनी आता केलेली आहे. आपण कसं पाहता याकडे? नाही, आता गेली 2 ते 3 वर्षापासून प्रशासक पूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेमले कोणी? निवडणुका कोण पुढे ढकलतंय हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ढकललेलं आहे. पहिल्यांदा निवडणुका 2022 ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याचा उल्लेख करा. 2022 ला मार्च मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंचं पाप आहे, पाप. महाविकास आघाडीचं पाप आहे, मला बोलू द्या. तुमचं पाप आहे. बोला हेमा पिंपळेजी, बोला तुम्ही. बोला बोला बोला. मला काय म्हणायचंय की जर तुमच्या मनात पारदर्शकपणे निवडणुका व्हावी ही भावना असेल तर विरोधी पक्षांनी ज्यावेळी तुम्हाला निमंत्रित केलं भारतीय जनता पार्टीला, त्यावेळी तुम्ही राजरोसपणे शिष्टमंडळामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं ना. कारण तुम्हीच आता मान्य केलं की सदोष मतदार यादी आहे. आता दुबार मतदाराचा वारंवार सिद्धेश सर उल्लेख होतो. दुबार मतदान यादीत जर नाव असेल तर त्यांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. पण होतं काय, भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जे सगळे आजूबाजूची लोक आहेत ते करतात काय की काय ते शाई असेल त्याच्यावर कुठलं तरी केमिकल लावायचं आणि दुसरीकडे लगेच मतदान करायचं. जे काही मतदान ज्या ह्याच्यात असेल ते असं खूप होतंय. त्यामुळे हे सगळं लक्षात आलंय आणि आता त्यांचं म्हणणं आहे की मागच्या दारांनी पवार साहेबांनी पळ काढला. अहो एवढे छोटे नेते का ते? छोट्या छोट्या गोष्टीला मागच्या दारांनी पळ वगैरे काढायला? आमच्या पक्षाचे दुसरे नेते आहेतच ना, येत आहेतच ना. प्रत्येक गोष्टीला पवार साहेबांनी असो, मग हे स्ट्रक्चर कशाला असतं? नेत्यांचं स्ट्रक्चर असतं कशाला? प्रत्येक वेळेला राष्ट्रीय अध्यक्षांनी जावं असं काही नसतं.
आणि आपण जे म्हणता की यांना 6 महिन्यांनी उपरती झाली, त्यांना 6 महिन्यांनी 1.5 वर्षांनी जाग आली, असं नाही. विधानसभेच्या निवडणुका झाल्या मला आठवतंय माडा उत्तम जानकरांच्या मतदारसंघामध्ये एवढं मोठं व्यापक अशी चळवळ त्या गावांनी राबवली होती की व्हीव्हीपॅट आणा नाहीतर मग बॅलेट पेपरवर मतदान करा. अरे कोर्टाने त्यांना लाथाडलं. आणि ऐका महाराष्ट्राच्या जसं पत्र दिलं होतं तसं दिल्लीमध्ये सुद्धा आमचा पक्ष वारंवार या सदोष मतदार यादीविषयी पत्र पाठवून पाठपुरावा करत होता, परंतु कुठल्याही चोरीमध्ये आयुक्तांनी, केंद्रीय आयुक्तांनी, राहुल गांधींना, भारतीय जनता पार्टीचा हा आयोग आहे असा माझा आरोप आहे. हा आयोगच अयोग्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकशाहीची गळचेपी होतीये. महाराष्ट्रातली लोकशाही आज धोक्यात आहे. महाराष्ट्रातली ही लोकशाही धोक्यात आहे असा थेट आरोप जो आहे तो आता हेमा पिंपळेंनी केलेला आहे.